मराठी भैयांपुढे सरकार झुकलं। मराठी सक्तीला तारीख पे तारीख, तारीख पे तारीख, तारीख पे तारीख मिलती है तो बस तारीख। सनी देओलचा हा डायलॉग मी हिंदीतून बोलण्याचं कारण आहे सरकारचा एक निर्णय। कारण सरकारला मराठी सक्तीसाठी मुहूर्त काही सापडेना। सरकारकडून देण्यात येते ती फक्त आणि फक्त तारीख। राज्यातील अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी सक्तीचा निर्णय घेतल्यानंतर या निर्णयाचं मराठी जणांकडून दणक्यात स्वागत होतंय। प्रताप सरनाईक यांना विरोधकांकडून पाठिंबा मिळत होता। मनसेनं या निर्णयाचं स्वागत केलं। किमान आता तरी अमराठी मुजोर परप्रांतीयांना या निर्णयानं चाप बसेल आणि मराठी माणसाचा वचक वाढेल अशी शक्यता होती। मात्र घेतलेल्या निर्णयावर सरकार किती ठाम आहे यावरून सध्या राजकारण पेटलंय। कारण मराठी सक्तीसाठी सरकारनं 1 मे म्हणजेच महाराष्ट्र दिन हा शुभ दिवस निवडला होता। मात्र आता सरकारनं या निर्णयाच्या अंमलबजावणीला म्हणजे सक्तीला पुढची तारीख दिली आहे। त्यामुळं आधी मराठी सक्तीचा झेंडा मिरवणारं सरकार आता तारीख पे तारीखवर कसं आलं, या भैयांच्या दबावापुढे सरकार झुकलंय का असा प्रश्न आता विरोधक विचारू लागलेत। हा नेमका गोंधळ काय आणि सरकारनं आता नवी कोणती तारीख दिली आहे, यात सरकारला तारीख नेमकी का बदलावी लागली, या सगळ्याचा आढावा घेणारा हा व्हिडिओ पाहूयात। नमस्कार, मी स्नेहल चौधरी, आपण पाहत आहात LS मराठी। महाराष्ट्र सरकारने रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा सक्तीची करण्याचा जो ऐतिहासिक निर्णय घेतला होता त्यावरून आता राज्याच्या राजकारणात अभूतपूर्व गदारोळ निर्माण झालाय। 1 मे 2026 या महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून लागू करण्यात येणाऱ्या या नियमाबाबत सरकारने घेतलेल्या मवाळ भूमिकेमुळे आता विरोधकांनी सरकारवर U-टर्न घेतल्याची आणि मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर सरकार मागे हटल्याची सडकून टीका करण्यास सुरुवात केली आहे। या एका निर्णयानं मुंबईसह संपूर्ण राज्यातील वाहतूक क्षेत्र, राजकीय वर्तुळ आणि सामान्य नागरिकांमध्ये संभ्रमाचं आणि संघर्षाचं वातावरण निर्माण झालं असून हा विषय आता केवळ भाषेपुरता मर्यादित न राहता एका मोठ्या राजकीय वादाचं केंद्र बनलाय। या वादाची ठिणगी तेव्हा पडली जेव्हा परिवहन विभागानं अधिकृत परिपत्रक काढून जाहीर केलं की महाराष्ट्रातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा अविभाज्य घटक असलेल्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषा येणं अनिवार्य असेल। या नियमानुसार चालकांना मराठी वाचता, लिहिता आणि प्रामुख्यानं बोलता येणं आवश्यक होतं। जर एखाद्या चालकाला मराठी येत नसेल तर त्याचा परवाना रद्द करण्याची किंवा त्याचं नूतनीकरण न करण्याची कठोर तरतूद करण्यात आली होती। सरकारने या निर्णयामागे असा तर्क दिला होता की महाराष्ट्रात सेवा देणाऱ्या व्यक्तीला स्थानिक लोकांशी संवाद साधण्यासाठी स्थानिक भाषेचं ज्ञान असणं गरजेचं आहे। विशेषतः मुंबई, ठाणे आणि पुणे सारख्या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर परप्रांतीय चालक काम करतात, ज्यांना स्थानिक प्रवाशांशी संवाद साधताना अडचणी येतात असं सरकारचं म्हणणं होतं। परंतु हा निर्णय जाहीर होताच त्याला उत्तर भारतीय चालक संघटनांकडून तीव्र विरोध दर्शवण्यात आला। या संघटनांनी असा पवित्रा घेतला, परवाना मिळवण्यासाठी आधीच अनेक जाचक अटी असताना आता भाषेची अट लादणे म्हणजे पोटावर पाय आणण्यासारखं आहे। अनेक वर्षांपासून मुंबईत रिक्षा चालवणारे चालक ज्यांनी कधीही मराठी शिकण्याचा प्रयत्न केला नाही त्यांच्यामध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। या विरोधाला राजकीय पाठबळही मिळालंय। काँग्रेस आणि उत्तर भारतीय मतदारांशी संबंधित असलेल्या नेत्यांनी या निर्णयाला विभाजक आणि असंवैधानिक ठरवलंय। संजय निरुपम यांसारख्या नेत्यांनी या निर्णयाला न्यायालयात आव्हान देण्याची भाषा केली आहे। तर नाना पटोले यांनी सरकारने अशा प्रकारे सक्ती करण्याऐवजी रोजगाराच्या मुद्द्यांकडे लक्ष द्यावं असा सल्ला दिलाय। या विरोधाचा आणि 4 मे पासून पुकारला गेलेल्या राज्यव्यापी संपाचा धसका घेत सरकारनं अचानक आपल्या भूमिकेत बदल केलाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी तातडीची बैठक घेऊन या निर्णयाच्या अंमलबजावणीत शिथिलता आणली आहे। सरकारने जाहीर केले की आता 1 मे पासून कोणाचेही परवाने रद्द केले जाणार नाहीत। त्याऐवजी ज्या चालकांना मराठी येत नाही त्यांना ही भाषा शिकण्यासाठी 15 ऑगस्ट 2026 पर्यंतची मुदत वाढवून देण्यात आली आहे। या मुदतीदरम्यान सरकार स्वतः चालकांसाठी मराठी भाषेचं प्रशिक्षण वर्ग आणि व्यावहारिक मराठीचा अभ्यासक्रम उपलब्ध करून देणार आहे। या निर्णयाला विरोधकांनी सरकारची शरणागती असं संबोधलंय। विरोधी पक्षांनी यावर टीका करताना म्हटलंय की सरकारने आधी मराठी अस्मितेचा आव आणला आणि आता मतांच्या राजकारणासाठी ते मागे हटले। मराठी सक्तीचा निर्णय घ्यायचा आणि नंतर तोच निर्णय शिथिल करायचा हे सरकारचं दुटप्पी धोरण आहे, अशी टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे। दुसरीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या वादात उडी घेत अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे। राज ठाकरे यांच्या पक्षाने स्पष्ट इशारा दिलाय की जर महाराष्ट्रात रिक्षा चालवायची असेल तर मराठी बोलणं भागच आहे। सरकारने मुदतवाढ दिली असली तरी मनसेचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरून चालकांची मराठी परीक्षा घेतील, त्यामुळे वातावरण अधिकच तापलंय। मुंबईच्या रस्त्यांवर सध्या या विषयावरून 2 तट पडलेले दिसतात। मराठी भाषिक प्रवाशांचं म्हणणं आहे
जर आम्ही भाडं देतो तर चालकाने किमान आमचा पत्ता किंवा संवाद समजून घेण्या इतपत मराठी बोललं पाहिजे. मात्र दुसरीकडे चालक वर्गाचं म्हणणं आहे की भाषा ही संवाद साधण्यासाठी असते, ती कोणावरही लादली जाऊ नये. या गोंधळात रिक्षा आणि टॅक्सी संघटनांमध्येही फूट पडली आहे. काही संघटनांनी संपाचा इशारा मागे घेतला असला तरी अनेक चालक अजूनही संभ्रमात आहेत की 15 ऑगस्ट नंतर खरंच कारवाई होणार का. सरकारने आता या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी कौशल्य विकास विभागाच्या माध्यमातून चालकांना सोप्या पद्धतीनं मराठी शिकवण्याचं नियोजन केलंय. आरटीओ कार्यालयांमध्ये आता तपासणी करण्याऐवजी चालकांची नोंदणी केली जाते. ज्यांना मराठी शिकण्याची गरज आहे, मात्र हा प्रयोग कितपत यशस्वी होईल याबाबत साशंकता व्यक्त केली जाते. महाराष्ट्र सरकारने घेतलेला हा निर्णय आता प्रशासकीय राहिला नसून तो पूर्णपणे राजकीय वळणावर येऊन थांबलाय. सरकारला एका बाजूला मराठी मतदारांना खुश करायचंय तर दुसऱ्या बाजूला मुंबईतील परप्रांतीय मतदारांची नाराजीही परवडणारी नाहीये. याच पेच प्रसंगामुळे मराठी सक्तीचा निर्णय सध्या अध्यांतरी असून येणारा 15 ऑगस्टचा मुहूर्त या वादावर काय तो पडदा पाडेल की नवीन संघर्षाला जन्म देईल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट LS मराठी.